नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कला ही जी रिसीट आहे तर ती राहुलच्या कॅबिनमध्ये त्या फाईलमध्ये सापडते। तेव्हा लगेच ती अद्वैतला म्हणते की हे बघ चांदेकर, आणि जेव्हा सार्डांच्या डीलच्या वेळेस आपण ही रिसीट हिऱ्यांची शोधत होतो सापडत नव्हती ते तुला आठवते का? आता अद्वैत म्हणतो की हो, तर लगेच कला ही रिसीट आहे तर ती दाखवते आणि ही बघ रिसीट। तेव्हा आता अद्वैत ती रिसीट बघतो तर धक्काच बसतो। तर कला म्हणते की हे बघ, इतका वेळ ती रिसीट राहुलकडे होती, यासाठी आपल्याला त्याला हे सर्व विचारावं लागेलच। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, अगं खरे तो मुद्दामून हे सर्व का ठेवेल? हे बघ, आपण त्याला विचारूयात, परंतु अशा पद्धतीने नकोय की त्याला असं वाटेल की आपण त्याला जाब विचारतोय म्हणून। चांदेकर, मला असे वाटते की तू आत्ताच्या आत्ता त्याला फोन करावे आणि येथे बोलावून घ्यावे। आता आपल्याला जे काही रिसीट सापडले तर त्याचा खुलासा आत्ताच्या आत्ता येथेच व्हायला हवा। गोष्टीमुळे चांदेकर तुला अटक झाली आणि त्या गोष्टींचा हा ढळढळीत एक पुरावा आहे। त्याला माहिती असून सुद्धा त्याने ही गोष्ट आपल्यापासून का लपवून ठेवली असेल आणि ही सुद्धा रिसीट का लपवली असेल बरं? एक गोष्ट लक्षात घे, जेव्हा जर ही रिसीट आहे तर ती वेळेत सापडली असती तर तुला बेल लवकरच मिळाली असती सहजपणे, परंतु नाही, त्याने मुद्दाम ही रिसीट लपवून ठेवली। अगदी झाले एक म्हणजे मी ते हिऱ्यांच्या वेल्डरकडे गेले होते आणि तेथे ते मला ओळखीचे काका हे अगदी तेथे भेटले म्हणून सगळं काही व्यवस्थित झालं। शेवटी आपल्याला बेल मिळाली म्हणून। तेव्हा आता कला खूपच चिडलेली असते। अद्वैत म्हणतो की खरे, अगं हे बघ, जरा शांत हो, तू इतकी टोकाला जाऊ नकोस। त्यावेळेस जी काही सिच्युएशन होती तर ती काय होती, त्यामुळे तो अगदी ह्या गोंधळात गोंधळून गेला असेल आणि हे सगळं सांगण्यासाठी तू विसरला असेल। त्यावर आता अद्वैतचं ही बोलणं ऐकून कला म्हणते की अरे तू काय बोलतोस चांदेकर, तो लहान आहे का आणि ही गोष्ट सुद्धा छोटी आहे का विसरण्यासाठी? त्याच्या समोर आपण ही गोष्ट शोधत होतो, मग त्याने आपल्याला आठवण करून द्यायला नको का? त्यावर आता कलाचं हे बोलणं ऐकून अद्वैत म्हणतो की हे बघ, खरे काही झालेले आहे तर त्यात ऑलरेडी चांदेकरांची बदनामी झालेली आहे आणि आता परत चांदेकरांच्या दोन भावांमध्ये फूट पडली अशी चर्चा रंगायला काही अगदी वेळ लागणार नाही। जर असंच असेल तर ते मला नकोय। हे बघ, मला ऑफिसमध्ये असताना पर्सनल गोष्टीचं डिस्कशन नकोय, घरी गेल्यानंतर आपण या विषयावर बोलूयात। तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर, तिथल्या तिथे बोलायला शिक तू आणि वेळ वाया घालू नको, मी जे काही सांगते ते तू ऐक। अद्वैत म्हणतो की नाही खरे, जे हे बघ, हे जेथे मला पाहिजे तेथे मी नाही होऊन देणार। तर कला म्हणते की ठीक आहे, तुला जेथे विचारायचं असेल तेथे तू विचारू शकतो। हे बघ, जेव्हा तुला राहुलला हे सर्व विचारायचे असेल तेव्हा मात्र दोन गोष्टी तू लक्षात ठेवशील। त्याला हे सर्व विचारशील की त्याने हे सर्व का केले आणि लपून ठेवण्यामागे त्याचं नक्की काय कारण होते, विचारण्यासाठी मात्र तू त्याला विसरू नकोस। आता बाद झाले। नंतर आता इकडे काजल आणि संगीता दिनकरला घेऊन डॉक्टरांकडे येतात। तेव्हा डॉक्टर आता दिनकरचे डोळे चेक करतात आणि विचारतात, लास्ट टाइम वेळेस मी तुम्हाला जे ड्रॉप्स डोळ्यामध्ये टाकायला दिले होते ते तुम्ही व्यवस्थित टाकले का? त्यावर आता दिनकर म्हणतो, तेवर तर मी टाकले, परंतु ते संपल्यापासून 6 महिने झालेले आहेत। आता दिनकर काही डोळ्यांना व्यवस्थित तपासणी वगैरे करून खरे त्या अक्षरांकडे बघा, तुम्हाला काही स्पष्ट दिसते का म्हणून काही अक्षर पुढे अगदी वाचायला सांगतात। दिनकरला चेक वगैरे झाल्यानंतर आता डॉक्टर म्हणतात की हे बघा मिसेस खरे, मी यावेळेस काही स्ट्रॉंग असे ड्रॉप्स तुम्हाला लिहून देतोय। हे ड्रॉप्स आहे तर ते न चुकता 2 महिने त्यांच्या डोळ्यामध्ये घाला, त्या ड्रॉप्सने त्यांना खरंच खूप आराम मिळेल। तो एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की हा जो काही आराम असेल तर तो तात्पुरता असेल, तो लवकरच त्यांच्या डोळ्यांच्या ऑपरेशनची गरज आहे। हे ऐकल्यानंतर आता संगीता, काजल आणि दिनकर यांना धक्का बसतो आणि तेवढ्या डॉक्टरांना एक कॉल येतो। संगीता आता काजलला खुणावते की हे बघ, शांत राहा। आता डॉक्टरांचं फोनवर जे काही बोलणं असते ते झाल्यानंतर ते परत म्हणतात की मी काय म्हणत होतो, म्हणजे हे बघा, लवकरात लवकर आपल्याला ऑपरेशन करावे लागेल। आता संगीता ही पैसे द्यायला लागणार, तोच लगेच काजल तिच्या खिशामधून काही पैसे काढते आणि डॉक्टरांची फी देते। तेव्हा संगीता काजलकडे बघूनच असते। त्यानंतर मात्र डॉक्टर तिला 200 रुपये परत मागे देतात, एक्स्ट्रा तुम्ही दिलेले आहेत। काजल थँक्यू म्हणून आता ती फाईल वगैरे हातामध्ये घेते। आता संगीता डॉक्टरांना हात जोडून येतो डॉक्टर असे म्हणून आता तेथून जायला निघतात। तेवढ्यात आता बाहेर आल्यानंतर आता लगेच संगीता काजलला विचारते की काजू, अगं तू इतके पैसे कुठून आणले? आता काजल म्हणते की आई, अगं मी आता कॅफेमध्ये कामाला जाते आणि स्वतःसाठी काही पैसे बाजूला ठेवलेले आहेत, कधीही अडीअडचणी वेळेस मला हे पैसे कामाला येतील म्हणून हे पैसे त्यातीलच आहे। आता काजलचा हा सगळा काही हुशारीपणा बघून संगीता खुश होते आणि दिनकरला म्हणते की बघितलंस का, आपली काजल आता आपल्यापेक्षा मोठी झाली। रुबाबात तिने डॉक्टरांना पैसे काढून दिले। आता संगीता काजलला म्हणते की अगं तुझ्या आई बाबांकडे स्वतःसाठी खर्चायला पैसे आहेत अजून,
त्यावर आता संगीता असं म्हटल्यानंतर काजल म्हणते की हे बघा खरे बाई, स्वतःवरच हे पैसे खर्च केलेत म्हणजे तुम्ही दोघेही माझेच आहात की नाही. जे राहिलेले 200 रुपये डॉक्टरांनी दिलेले आहेत तर ते पैसे संगीताच्या हातात देते आणि खरे बाई हे पैसे तुमच्याकडे राहून दे. हे बघा हा सगळा कौतुक सोहळा झाला असेल तर मी रिक्षा बघून येते, तोपर्यंत तुम्ही दोघे मात्र सावकाश बाहेर या. आता दिनकर खुश होऊन संगीताला म्हणतो की हे बघ अगं, जर ही आपल्याकडे इतकी मोठी संस्कारी मुलगी आहे तर बघ ना देवाने किती मोठं आता आपल्याला देणं दिलेलं आहे. जरी ही मुलगा आपल्याला नसेल तरी सुद्धा. दिनकर आणि संगीता दोघेही काजलवर खुश असतात आणि आता ते घरी निघून येतात. त्यानंतर आता इकडे चांदेकरांच्या घरामध्ये आपल्याला असं बघायला मिळते की रजनी ही आता मला चहा आणून देते. तेवढ्यात तेथे अद्वैत येतो. अद्वैत आता रजनीला आवाज देतो की काकी, आणि लगेच आता रोहिणी सुद्धा तेथे पेपर वाचतच असते. कला सुद्धा आता अद्वैत सोबतच आलेली असते. तर रजनी आता अद्वैतला म्हणते की मला माहिती नाही की राहुल कुठे आहे. तेव्हा आता कला म्हणते की नैना तर असं म्हणाले की राहुल तर घरातच आहे म्हणून. रजनी म्हणते की खरंच मला नाही माहिती. तेव्हा लगेच आता आबा विचारतात की काय झाले आणि काही महत्वाचे आहे का. तेव्हा लगेच आता कला म्हणते की नाही आजोबा. आता रोहिणी लगेच कॉफी पिण्याचं नाटक करते. तर अद्वैत रोहिणी जवळ येतो आणि विचारतो की आत्या राहुल कुठे आहे तुला माहिती आहे का. तर आता रोहिणी विचारते की काय रे काय झाले. आता अद्वैत म्हणतो की अगं आत्या काही झालेले नाही, परंतु एका महत्वाच्या विषयावर बोलायचे होते आणि तो कुठे गेला हे तुला माहिती आहे का. रोहिणी मुद्दा म्हणते की नाही आणि अरे तू त्याला फोन लाव. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मी त्याला फोन लावला होता, त्याचा फोन नाही लागला, त्यामुळे तू एकदा त्याला ट्राय करतेस का. रोहिणी म्हणते की हो करते आणि त्यात काय इतकं. म्हणून रोहिणी लगेच तुला फोन करायला जाते. तर कलाही आता चांदेकरला म्हणते की हे बघ चांदेकर मी तोपर्यंत ताईच्या रूम मध्ये जाते, माहिती असेल की राहुल नक्की कुठे आहे. आणि तेवढ्यात आबा त्यांच्या जवळ येतात आणि विचारतात की काय रे काय चाललंय तुमचं इतकं, इतकी तुमची दोघांची घाई आहे आणि राहुलला कशापायी शोधतात तुम्ही. तर आता अद्वैत म्हणतो की आबा हो काही नाही, ऑफिसच्या एका महत्वाच्या कामाविषयी त्याच्याशी बोलायचं होतं म्हणूनच मी विचारत होतो. तेव्हा रोहिणी आता थोडीशी बाजूला येते आणि ती आता मनात म्हणते की राहुलवर तर माझा विश्वास अजिबात नाही. काही तो अगदी चांगलं करतो, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये लगेच सगळ्यांची माती सुद्धा करतो. की त्याने काय केले हे माहिती नाही, परंतु कला मात्र मला वैतागलेली दिसते. पण रोहिणी लगेच आता राहुलला फोन करते. तर राहुल फोन उचलून म्हणतो की बोल ना मम्मा. तेव्हा रोहिणी विचारते की अरे राहुल तू कुठे आहेस. राहुल अरे अद्वैत तुला का शोधतो, काही झाले का. राहुल म्हणतो की अगं मम्मा तू काय बोलतेस, सगळं काही जे काही आहे ना ते आपल्या प्लॅन प्रमाणे सुरू आहे. तेव्हा आता रोहिणी म्हणते की अरे नक्की काहीतरी झालेले आहे, कारण अद्वैत आणि कला हे दोघंही तुझ्याशी बोलायला थांबले. नक्की खरं खरं सांग बरं तू काही केलं तर नाही ना. त्यावर आता राहुल म्हणतो की नाही ग मम्मा. रोहिणी म्हणते की हे बघ मग ते तुझ्याशी बोलायला का थांबले असतील आणि आता मला एकही गोष्ट तुझी ऐकून घ्यायची नाही, तू ताबडतोब घरी ये. मला एक गोष्ट सांग बरं, नैना तुझ्या सोबत आहे का. तेव्हा राहुल मुद्दा म्हणतो की हो नैना तर माझ्या सोबतच आहे, येतो मी लगेच घरी. मम्मा हे बघ मी येथे जरा कामात आहे, काम आटोपल्यानंतर मी लगेच घरी येतो, तू काही काळजी करू नकोस. एक गोष्ट लक्षात घे, काही प्रॉब्लेम झालेला नाही, मी आल्यावर आपण लगेच सर्व या विषयावर बोलूया. आता रोहिणी रागानेच फोन ठेवते ठीक आहे असं म्हणून आणि लगेच बाहेर येते आणि अद्वैतला म्हणते की आत्ताच माझं त्याच्याशी बोलणं झालं, मी त्याला सांगितलं की तुझं त्याच्याकडे काहीतरी महत्वाचे काम आहे म्हणून. तो सुद्धा एका महत्वाच्या कामामध्ये अडकलेला आहे, त्याचं ते काम पूर्ण झाल्यानंतर तो नक्की येईलच. त्यावर त्या रोहिणीचं हे बोलणं ऐकून अद्वैत म्हणतो की ओके ठीक आहे. बोलून कला आणि अद्वैत आपल्या रूम मध्ये निघून जातात. आता अद्वैत आणि कला आपल्या रूम मध्ये येतात. तर अद्वैत थोडासा डिस्टर्ब असतो, तर कला ही त्याला पाणी पिण्यासाठी देते. ती पुन्हा अद्वैतला विचारते की चांदेकर तुला काय वाटतं, हे सर्व राहुलकडे मुद्दाम झालं असेल का चुकून झालं असेल. परत अद्वैत म्हणतो की हे बघ सध्या मी कोणत्याही गोष्टीवर मत नाही सांगू शकत आणि इतकी मोठी गोष्ट आहे चुकून नाही घडू शकत. आता कला म्हणते की हो एक्झॅक्टली, आणि हे बघ जेव्हा मला रिसिट सापडले तेव्हा शंका आली होती की हे सगळं काही राहुलने मुद्दाम केले असावे म्हणून. तू एक गोष्ट लक्षात घे चांदेकर, अरे या अगोदर सुद्धा राहुल बऱ्याचशा अशा गैरव्यवहारामध्ये अडकला गेलेला आहे आणि ती रिसिट सापडलं म्हणून आपण त्याच्यावर संशय नाही घेऊ शकत. या अगोदर सुद्धा त्याने अनेक असे कारस्थान केलेले आहेत, उचापत्या सुद्धा त्याने केलेल्या आहेत. त्यामुळे घरी आल्यानंतर त्याला आता नीट व्यवस्थित विचारावं लागेल. जर त्याने हे सर्व मान्य केले नाही तर, परंतु असं व्हायला नकोय. शेवटी त्याला काय आहे हे मान्य करावंच लागेल. जरीही त्याने मान्य नाही केले तरी सुद्धा आपल्याला आपला शोध मात्र चालू ठेवावाच लागेल. त्यावर तर कलाचं हे बोलणं ऐकून अद्वैत तिला म्हणतो की खरे अगं तू किती विचार करत राहशील, त्याला उत्तर तर देऊन दे,
परंतु हे बघ मला हे सुद्धा मान्य आहे की लहानपणापासून तो माझा भाऊ आहे आणि लहानपणापासून त्याला माझ्याबरोबर कॉम्पिटिशन करण्याची सवय तर आहेच. आपण त्याच्याकडे डायरेक्टली असा संशय नाही घेऊ शकत. मला पूर्ण खात्री आहे की तो निर्दोष आहे म्हणून. तेव्हा आता कला म्हणते की काय चांदेकर, अरे तू असं कसं म्हणू शकतोस? छोट्यातल्या छोट्या गोष्टीत सुद्धा आपण संशय घ्यायला हवा आणि ही जी काही गोष्ट आहे राहुलच्या बाबतीत ती काही इतकी छोटी गोष्ट नाही. त्याने तुला कसं अडकवलं होतं आणि तुला त्यासाठी किती सहन करावे लागते. तेव्हा आता अद्वैत कलाच्या बोलण्याकडे लक्ष देत नसतो. कला आता वैतागून म्हणते की चांदेकर तू इतका शांत कसं रिॲक्ट होऊ शकतो. तर अद्वैत आता चिडून म्हणतो की मग मी काय करू ते सांग बरं. मग राहुल जर निर्दोष असेल तर त्याला आपल्या प्रश्नामुळे त्रास व्हायला नकोय. त्यावर आता कला विचारते की अरे कसला त्रास होईल. हे सर्व उचापत्या करत असताना तिला जी काही मेहनत घ्यावी लागणार आहे ते सर्व करताना त्याला त्रास तर झालाच असेल, खूप काही त्रास झाला असेल. जर त्याला आपण प्रश्न विचारले तर त्याला त्यासाठी थोडासा त्रास तर आणखी सहन करावा लागेल. तेव्हा आता अद्वैतला राग येतो. अद्वैत आता कलाला स्टॉप इट असे म्हणून तिला शांत राहायला सांगतो. तो कलाला म्हणतो की हे बघ तुला हे सर्व बोलताना काहीच कसे वाटत नाही. एक गोष्ट लक्षात घे, अगं जे काही गुन्हा आहे राहुलवर म्हणजे तो अजून सिद्ध नाही झालेला. जर तुझ्यावर कोणी असे आरोप केले तर ते आरोप तुला आवडतात का, सहन होतात का? तू जर राहुलने काही केले तरी सुद्धा तू लगेच त्याला वेठीस धरत असते. असे बोलून अद्वैत लगेच बाजूला जातो. कला म्हणते की चांदेकर चांदेकर, परंतु अद्वैत ऐकायला तयार नसतो कारण अजूनपर्यंत त्याचा राहुलवरती विश्वास असतो. तर कला ही अगदी आपल्या मनात विचार करते की आता ह्या चांदेकरच्या डोळ्यावर नात्यांची झापड आहे तर त्यामुळे त्याला खरं खोटं करण्यासाठी वेळ जातो. परंतु राहुलच्या बाबतीत कोणतीही रिस्क मी नाही घेऊ शकत. तो चांदेकरचा भाऊ आहे ह्या एका गोष्टी बाजूला, परंतु तो एक सामान्य माणूस आहे, त्याच अगदी चांगला छडा लावायलाच हवा असे कला आता ठरवते. नंतर आता इकडे नैना ही मस्त मॉडर्न तयार झालेली असते आणि मस्त तिचा फोटो शूटचा कार्यक्रम सुरू असतो. मस्त फोटो शूट करण्यासाठी आता नैना छान असा पोज देत असते आणि मस्त तयार झालेली असते. तेवढ्यात तेथे गौरव येतो आणि लगेच गौरवला पाहून नैना लगेच खुश होते आणि आता गौरव लगेच नैनाचं कौतुक करतो. अगदी मस्त सगळं काही झाले, सुद्धा अगदी सुंदर आले. नैनाच्या हातामध्ये हात देतो, म्हणतो की मिसेस नैना वेलकम टू म्हणजे ज्वेलर्स, गौरवच्या ज्वेलर्समध्ये, श्रीनाथ ज्वेलर्समध्ये तुझं स्वागत आहे. नैना तर अगदी खुश होते आणि गौरवच्या हातामध्ये ती हात देत थँक्यू म्हणते. हे बघ आम्हाला आमच्या डायमंड ज्वेलरच्या कलेक्शनसाठी जो एक ब्युटिफुल फेस हवा होता परफेक्ट तसा तुमचा आहे, एकदम असा चार्मिंग. तेव्हा आता नैनाचंही कौतुक ऐकून नैना तर अगदी खुश होत. पुन्हा ती आता गौरवला थँक्यू म्हणते. नंतर आता तो स्पेशल असं थँक्स सुद्धा आता नैनाला म्हणत असतो की हे बघ तू इतकं असून सुद्धा आमची ही ऑफर अगदी निवडली, सगळं काही स्वीकारून तू शेवटी तयार झाली. तिला मात्र तो 8 लाख रुपयाचा तो चेक देतो तर नैना आणखीनच खुश होते. मात्र नैना 8 लाख म्हणून इतकी खुश होते. आता मात्र या पैशाचं काय करायचं आहे तर ते माझं मी ठरवेल, कारण हे सगळे काही पैसे माझे आहेत. त्या महिन्यापासून मी शॉपिंग सुद्धा केलेली नाही आणि लेटेस्ट जे काही डिझाईन आहे तर त्या साड्या सुद्धा मी आतापर्यंत घेतलेल्या नाहीत. त्यामुळे आता मात्र हे सगळं काही आहे तर ते या पैशातून मी करेल म्हणून. तेव्हा नैना इतकी खुश होते. नंतर आता राहुल लॅपटॉप मध्ये सगळं काही अगदी चेक करत असताना आता अद्वैत सुद्धा सगळं काही चेक करतो. राहुल काही अजूनपर्यंत घरी आलेला नसतो. तेव्हा आता कला ही बाहेर येते. नैना आता इतकी खुश असते आणि बाहेर आता घरी आल्यानंतर ती हॉलमध्ये बसून आता सगळ्यांसमोर अगदी खुशात मोबाईल बघत असते आणि तेवढ्यात तेथे कला येते. कला म्हणते की नैनाताई राहुल कुठे आहे? राहुल आणि तू तर सोबतच होतात ना? तेव्हा आता नैना विचारते की काय ग, हे तुला कोण म्हणाले की आम्ही दोघं सोबत होतो म्हणून? आता कला म्हणते की अगं रोहिणी मॅडमचा जो काही राहुल सोबत फोन झाला होता तेव्हा तर तो म्हणाला की तुम्ही दोघे सोबत आहात म्हणून. आता नैना रागाने म्हणते की हे बघ तू असले प्रश्न मला विचारू नकोस. तेवढ्यात राहुल मात्र मोबाईल मध्ये बघत आता घरी आलेला असतो. सर्वजण आता राहुलकडे एकटक रागाने बघत असतात. कला तर खूपच रागाने बघत असते. आता राहुल रोहिणीला खुणावतो की सगळं काही ठीक तर आहे ना? तर रोहिणी आता शांत राहा असं त्याला खुणावते. सगळेजण एकटक राहुलकडे बघत असतात. अद्वैत राहुलला बघून विचारतो की काय रे राहुल, अरे तू कुठे होतास? हे जण तुझी वाट बघत होते आणि तुझा फोन सुद्धा लागलेला नाही म्हणून. आता लगेच राहुल म्हणतो की दादा ते मला कळले, अरे परंतु एका महत्वाच्या कामामध्ये मी बिझी होतो. अरे जरा बाहेर पाऊस सुद्धा आहे त्यामुळे जरा नेटवर्क हे कट होत असेल. बोल ना. अरे दादा काही काम होते का माझ्याकडे असे तर राहुल जेव्हा विचारतो त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघ अरे आज काही नाही, कारण आज जेव्हा आम्ही ऑफिसमध्ये होतो तर तुझ्या कॅबिनमध्ये आम्ही गेलो होतो. अद्वैत कलाकडे बघत आता बोलत असतो. तेव्हा आता राहुल विचारतो की तर मग काय झाले? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ दिव्यांच्या कॉन्ट्रॅक्टची जी काही फाईल हवी होती तर ती फाईल आम्हाला शोधायची होती.
म्हणून आम्ही गेलो होतो, मात्र मला तेथे तुझ्या कॅबिन मध्ये ती फाईल सापडली म्हणून अद्वैत आता त्या फाईलकडे बोट दाखवतो. राहुल तर पूर्णपणे गोंधळून जातो. आता रोहिणीला सुद्धा संशय आलेला असतो की नक्की अद्वैत आणि कला या दोघांना काहीतरी राहुल विरोधी सापडले असणार. जेव्हा आता त्या फाईलमध्ये असं काय आहे की नक्की आता ह्या अद्वैत कलाला सापडले आणि ते आपल्याला त्याबद्दल विचारतात म्हणून राहुलच्या मनामध्ये आता खूप टेन्शन येऊन भीती निर्माण होते. राहुल धक्क्यानेच उभा राहतो. तेव्हा मात्र आता लगेच नैना सुद्धा अगदी घाबरूनच असते. परंतु आता जी काही रोहिणी आहे तर रोहिणीला नक्की ओळखते की नक्की काहीतरी आहे म्हणून. तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत ती फाईल आहे तर ती फाईल आणण्यासाठी जातो. तर सर्वजण बघूच असतात की नक्की काय झाले असेल आणि आता कला ही अगदी राहुलकडे रागानेच बघत असते. अद्वैत आता जेव्हा ती फाईल घेऊन येतो आणि राहुलच्या हातात देतो तर राहुलच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अगदी पूर्णपणे त्याचा थरकाप उडालेला असतो. मात्र आता राहुल फाईल उचकतो तर अद्वैत त्याला म्हणत असतो की हे बघ, यामध्ये आपल्याला जे काही कोर्टामध्ये रिसीट दाखवायचे होते तर ते रिसीट यामध्ये आहे. तेव्हा आता सर्वजण उठून उभे राहतात. रोहिणी विचारते की काय आहे तर लगेच अद्वैत म्हणतो की मिस्टर सागांच्या डील वेळेत जे काही हिरे मागवले होते कॉन्ट्रॅक्टरून आपण हे हिरे मागवले होते जे रिसीट आता ह्या फाईल मध्ये आहे आणि ती फाईल राहुलच्या कॅबिन मध्ये होती. त्या हिऱ्यांची म्हणजे आपण खोटे हिरे नाही वापरले याचा हा पुरावा आहे. तर आता हे सर्व ऐकून सरोज म्हणते की अरे ह्या बिलासाठी आपण अख्ख्या ऑफिसची आणि घराची उलथापालथ केली होती. आता राहुल तर पूर्णपणे गोंधळून जातो आणि तो आता कुणाच्याही नजरेला नजर काही भिडवत नाही. तो खाली बघत असतो. त्याचे हात तर अगदी थरथर कापत असतात आणि तेवढ्यात त्याच्या हातातील जी फाईल आहे तर ती सुद्धा खाली पडते. सर्वजण आता राहुलकडे अगदी संशयाने बघत असतात. मात्र आता राहुल पूर्णपणे घाबरून जातो. तो रोहिणीकडे बघतो आणि ती फाईल उचलतो आणि आता लगेच पाणी पिण्यासाठी घेतो. परतच तो आता पाणी पितो. रोहिणीला आता खूप टेन्शन येते. रोहिणी आता मनात म्हणत असते की खरंच ज्याची भीती मला होती शेवटी तेच झाले. हे सगळं काही आहे ते सगळं मलाच निस्तरावं लागेल. ताव आता रोहिणी लगेच पुढे येते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत म्हणजे काय, तू माझ्या मुलावर आरोप करतोस. परत लगेच अद्वैत म्हणतो की हे बघ आत्या, मी आरोप नाही करत. तर रोहिणी लगेच आता भांडायला उठते आणि म्हणते की नाही, त्याच्या कॅबिनमध्ये काही 4 पुरावे सापडले तर लगेच तू तुझ्यावर जे काही आरोप आहेत तर ते त्याच्यावर झटकून मोकळ सुद्धा झालास. मग मला एक गोष्ट सांग, असा असतो का मोठा भाऊ? तेव्हा सरोजला आता रोहिणीचा राग येत असतो आणि कलाला सुद्धा. आता रागाने पुढे येते आणि रोहिणीवर ओरडते. तर लगेच रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, आता तू सांग जे काही बोलत आहे तर त्यात काही चुकीचं आहे म्हणून. आता अद्वैत म्हणतो की आत्या म्या. तर लगेच आता रोहिणी त्याला बोलून देत नसते आणि काय रे आत्या, तू मला असं का म्हणतोस? मला एक गोष्ट सांग, त्याच्या कॅबिनमध्ये ह्या रिसीट आल्याच कुठून? हे सर्व विचारण्यामागे तुझा नक्की काय हेतू आहे? एक गोष्ट सांग, तू जे काही आरोप राहुलवरती करत आहे त्यामुळे असं वाटतं की तुला राहुल या घरामध्ये नकोसा झालेला आहे तर म्हणूनच तू त्याच्यावर असे मुद्दाम आरोप करतोस. तेव्हा आता अद्वैतला इतका राग येतो. अद्वैत आता या रोहिणीला कसं समजावू ते त्याला काही कळत नसतं. तो बिचारा शांत बसतो. आता सरोजला सुद्धा राग येतो. सरोज आता रोहिणीवर रागवते आणि म्हणते की वाटेल तसं बोलू नकोस रोहिणी, शांत बस. तेव्हा आता रोहिणी लगेच सरोजवर चिडण्याचं नाटक करते आणि म्हणते की हो सरोज वहिनी, हे बघ, तू सुद्धा वाटेल तसं बोलू नकोस आणि मला शांत राहण्यासाठी तू सांगू नकोस. सगळ्या काही गोष्टी का होतात हे मला नाही कळत का? जे नाही, राहुलकडे जर थोडीशी चूक झाली, काही झाले तर सगळेजण लगेच मोर्चा त्याच्या बाजूने ओढवतात. राहुल कसा चुकीचा आहे, राहुलने कशी माती खाल्ली, त्याला काही कळतच नाही. हे सगळं काही तुम्ही म्हणत असतात. हे सगळं का होतं, कोण करतं, हे सगळं काही मला चांगलं माहिती आहे. राहुल तर पूर्णपणे अगदी एक भामटा बनवून तिथे खाली बसलेला असतो आणि रोहिणी बरोबर त्याला वाचवण्यासाठी त्याच्या बाजूने बोलत असते. आता आबा रोहिणीला म्हणतात की रोहिणी, नेमकं तुला काय म्हणायचं आहे ते सांग. तर रोहिणी थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि हो ना डॅड, मी तर कायम नेहमी हेच म्हणत आले, तरीही कोणी आमचं ऐकून घेत नाही. राहुलने कितीही काही जरी केले, कितीही तो चांगला वागला, चांगलं काम करून त्याने दाखवले, तरी कोणी सुद्धा त्याला नाही स्वीकारणार. सर्व मला माहिती आहे. आणि का तुम्ही त्याला स्वीकारणार नाही? कारण तो चांदेकर नाही म्हणून. मात्र आता आबांना आणि बाकी सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. परंतु कलाला आता हे रोहिणीच्या बोलण्याचा खूप राग येतो. आता राहुलला रोहिणीचा एक खूप मोठा आधार मिळतो, कारण मम्मा आता या सगळ्यातून आपल्याला वाचवेल हे राहुलला माहिती असते. म्हणून आता राहुल तिच्याकडे बघत असतो आणि नैना सुद्धा. कलाला मात्र आता ह्या रोहिणीचा, राहुलचा आणि नैनाचा खूपच राग येतो, कारण हे सगळं काही कारस्थान केले तर राहुलनेच केलेले आहे हे आता कला सर्वांच्या समोर सिद्ध करून दाखवणार असते. म्हणून मित्रांनो, शेवटी हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत आणि कला हे आपल्या रूममध्ये झोपायला आलेले असतात. तर कला ही अद्वैतला म्हणत असते की हे बघ, मला असे वाटते की राहुलने हे सर्व मुद्दाम केलं असेल.
मुद्दामच ते बिलं आहे तर त्याने आपल्या कॅबिन मधील फाईलमध्ये ठेवली असतील। साठी आपल्याला अगदी सावध राहावं लागेल आणि सावध राहूनच आपल्याला आपला शोध सुरू ठेवावा लागेल। आता अद्वैत हा ऐकत असतो, तो काही बोलत नसतो। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करत असतात। आबा पेपर वाचत असतात तर नैना येते आणि नैना लगेच अरे वाव असे बोलून पेपर हातामध्ये घेते। जे आता नैनाने जे काही फोटोशूट केलेले आहे आणि श्रीनाथ ज्वेलरकडून जे काम केलेलं आहे, जी ऑफर तिने स्वीकारलेली आहे तर त्याची जे काही फोटो आहे तर ते हे पेपरमध्ये अगदी आलेले असतात, ती न्यूज सुद्धा। नैना हे बघून इतकी खुश होते आणि वाव आता ही जी काही न्यूज आहे ती पेपरमध्ये आली सुद्धा, म्हणून अगदी आनंदाने हे सर्व बघत असते। आणि तेवढ्यात तिथे कला सुद्धा असते। आता कला ही रागाने नैनाला विचारते की नैना ताई हा सगळा काय प्रकार आहे, परंतु नैना ही आता रागानेच कलाला म्हणते ज्या आनंदावर तू विरजण घालू नकोस। तेव्हा आता कलाला खूप राग येतो। त्यानंतर आता चांदेकरांच्या घरामध्ये आता जे काही हे न्यूज मीडिया आहे हे रिपोर्टर आता एकत्र आलेले असतात। अगदी सर्वांचे एकत्र घाई गडबड सुरू असते आणि सर्वजण आता आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतात। वॉचमन त्यांना अडवत असतात परंतु कोणीही रिपोर्टर ऐकायला तयार नसतो। तेव्हा आता घरात सर्वजण एकत्र असतातच आणि आता बाहेर काय आरडाओरडा सुरू आहे म्हणून सर्वजण बाहेर बघतात। आता नैनाने जे काही श्रीनाथ ज्वेलर्स बरोबर हात मिळवणी करून जे काही फोटो त्यांच्यासाठी शूट करून त्यांची ऑफर स्वीकारलेली असतात तर त्यासाठी सगळेजण रिपोर्टर धावतच येतात। कलाही त्यांना तर सर्वांना शांत राहायला सांगते की हे बघा तुम्ही काही भलतेसलते ते आरोप करू नका। नैना पूर्ण आता गोंधळून जाते। तेव्हा एक रिपोर्टर विचारतो की चांदेकर जी काही घरातील सून आहे चांदेकरांची तर ती आता जे श्रीनाथ ज्वेलर्स वाले आहे तर त्यांच्याबरोबर हात मिळवणी करते, तर आता तुम्हाला काय म्हणायचं आहे? तर अद्वैत काही उत्तर देत नसतो, तो नैनाकडे रागाने बघत असतो। कलाला आता ह्या सगळ्या गोष्टीचा खूप राग येतो आणि कला आता या सगळ्याचा नैनाला जाब विचारणार असते आणि यामधून आता खरं काय सत्य बाहेर येते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की आणि नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।